तर फायनली मला लागलेला आहे 9वा महिना आणि मी माझी प्रेग्नन्सी जर्नी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जसा 9वा महिना लागलाय ना, तेव्हापासून माझ्या पायांवर एवढी जास्त सूज आली आहे. तर डॉक्टरांनी ब्लड टेस्ट केल्या होत्या तेव्हा सांगितलेलं की प्रोटीनची खूप जास्त कमी आहे. तर त्यामुळेच तुमच्या शरीरावरती आणि पायांवरती एवढी जास्त सूज आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही चालताना पण इतका खूप जास्त त्रास होतो, तरी पण ना तसंच करते मी कसं तरी. संध्याकाळी थोडीशी मालिश केली ना, तेव्हा कुठे मला झोप येते. नाहीतर रात्रभर असं पायांना इतकं जास्त हे होतं ना, तर इथे दुपारची वेळ झाली होती. त्यामुळे ना मी जेव्हा मला आयर्नची गोळी घ्यायची असते ना, तेव्हा मी ज्यूस बनवत असते संत्रीचं आणि त्यासोबतच घेते लिंबू पाणी किंवा संत्री सोबत. त्याचं म्हणजे ना आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्प्शन खूप छान होतं आणि आपलं ब्लड ना वाढायला त्याने मदत होते. तर इथं मी ज्यूस बनवत होते आणि त्यानंतर ना मग मला इथं लाडू पण बनवायचे होते. आज शेंगदाणे आणि तिळाचे लाडू मी बनवले होते गूळ घालून. तर म्हटलं आता प्रोटीनची कमी आहे ना, प्रोटीनचं इंटेक थोडंसं वाढवला पाहिजे. तर मी खूप जास्त प्रोटीन इथे घेण्याचा प्रयत्न करते, पण तरी पण काही सूज काही कमीच होत नाहीये. थोडं घर पण आवरायला घेतलं. हे खूप जास्त ओरडतात मला काम केल्यावरती, पण तरी पण ना मी थोडंसं आवरते हे गेल्यावरती. मला असं वाटतं की बाळ आल्यावरती त्याच्यासोबत सगळा वेळ घालवायचा आहे. त्यामुळं ना अगोदर सगळं आवरून ठेवावं आणि बाळ आल्यावर अजिबात कुठेही धूळ नको. त्यामुळं ना आज ना मी कपाटामध्ये पण थोडीशी जागा केली होती बाळाचे कपडे ठेवण्यासाठी. आता आपल्याकडे म्हणतात की म्हणजे अगोदर शॉपिंग करत नाही, म्हणजे अगोदर बाळाचे कपडे वगैरे घेत नाही. तरी पण ना मी थोडंसं केलेलं आहे. Meeshoवरूनच ऑर्डर केलेलं आहे. आता काय काय केलं ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेन. तर ह्या ना सुती कपडे आहेत. हे बघू शकता तुम्ही सुती हे आहे साडी आहे. माझ्या आजीने दिलेल्या आहेत या 2. त्यांना मी स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. त्याची ना बाळोते करणार आहे मी. तर बघू शकता इथं लाडू पण तयार आहेत. थोडेसेच बनवले होते मी. आता एवढे संपले ना परत बनवेन. तर म्हटलं खाऊ वाटतेत का नाही वाटतेत. तोपर्यंत जर माझी डिलिव्हरी झाली. आता 9वा महिना लागलाय. डिलिव्हरी कधी पण होऊ शकते. त्यामुळे जास्त नाही बनवलेले आहेत. एवढेच बनवलेत आणि बघू शकता माझे पाय किती जास्त सुजलेले आहेत. मला बीपीचा पण त्रास नाहीये, पण तरी पण डॉक्टर बोलले प्रोटीनची कमी आहे, त्यामुळे ना एवढे पाय सुजलेले आहे. आता थोड्या दिवसात म्हणजे डिलिव्हरी झाली ना मग आपोआप सूज कमी होईन असं बोलले. माझ्या पूर्ण शरीरावरती सूज आलेली आहे. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.